अकलूज इथं आयोजित करण्यात आलेल्या लेझिम स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ करण्यात आला। संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 9 ते 11 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 19व्या भव्य लेझिम स्पर्धेला मोठ्या दिमाखात प्रारंभ करण्यात आला। विजय चौक इथं अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मैदान पूजन व अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे सहनिरीक्षक विश्वास साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, दीपक खराडे, प्रदीप खराडे, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, अभिजित रणवरे तसंच शिक्षण प्रसारक मंडळ व परिसरातील विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान लेझिम खेळाला प्रोत्साहन दिलंय। ही ग्रामीण खेळाची परंपरा जतन करून वाढवण्याची भूमिका घेतली, परंतु संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळानं मागील गेल्या 19 वर्षांपासून लेझिम स्पर्धेच्या माध्यमातून ही परंपरा सुरू ठेवली आहे। हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार मदनसिंह मोहिते पाटील यांनी बोलताना काढले। येणाऱ्या पिढीला हा सांस्कृतिक वारसा प्रेरणादायी ठरेल असंही पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी यावेळी सांगितलं। या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकास ₹5,000, द्वितीय क्रमांकास 4,000, तृतीय क्रमांकास 3,000 व सन्मानचिन्ह, याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगीवादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक यांना देखील बक्षिसं देण्यात येणार आहेत।